आहे ना. हो हो. तर चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. काल मी खूप बिझी होते, त्यातून थोडीशी आले आणि खूप छान केलं सगळ्यांनीच. टीचरनी पण छान केलं आणि मुलांनी पण छान केलं. मुलांना आवडलं का तुम्हाला कालचा दिवस? का नाही आवडला? अनिश तुला आवडला का? हात वर कर बरं अनिश. कालचा दिवस आवडला का? बोल बरं. खुणा करून बोलू शकता. ज्यांना ज्यांना आवडलं त्यांनी हात वर करा. रियांश नव्हताच काल, बरोबर? ठीक आहे. सुलक्षणा मॅडम स्तोत्र सुरू करा. हो ठीक आहे. छान. राशीनी छान केलं, रुहीनी छान केलं, आनंदीनी पण छान केलं, हो. सुंदर केलं, अथर्वनी तर केलंच केलं. चला सुरू करा सुलक्षणा मॅडम. चला नमस्काराची पोझिशन घ्या. नमस्कार करतो तसं आणि डोळे बंद करा मुलांनो. आपण परत कालचं गणपती स्तोत्र म्हणूया. रेडी का सगळे? तर ठीक आहे, आपण म्हणू आता श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. एकदंतं एकदंतं महाकायं महाकायं लंबोदरं लंबोदरं गजाननं गजाननं विघ्ननाशकरं विघ्ननाशकरं देवं देवं हेरम्बं हेरम्बं प्रणमाम्यहम्. 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 व्हेरी गुड. सगळ्यांनी म्हटलं का? येस. चला ठीक आहे, आता सगळ्यांनी म्हटलं असेल तर आपण आता पुढच्या प्रोग्रामला जाऊया. हा, अजून मला एक सांगायचंय. शनिवार रविवार आपला प्रोजेक्ट डे आहे बरं का मुलांनो. शनिवार रविवार तर हे स्तोत्र पाठ करायचंय. अतिशय सोपं. सोमवारी सगळ्यांनी म्हणून दाखवायचं आहे. तुमचा प्रोजेक्ट वर्क लिहून घ्या, होमवर्क लिहून घ्या. कंपल्सरी नाहीये, वाटलं आवडीने तर करायचंय. लिहून घ्यायचं बरं का पालकांनी. पहिलं होमवर्क काय? आता उद्या परवा सुट्टी आहे की नाही आपल्याला? तुमचं सगळ्यांचं स्तोत्र पाठ झालं पाहिजे. नाही लिहून घ्या प्रोजेक्ट वर्क काय आहे आणि कोणाचा प्रोजेक्ट सुंदर होतो आपण बघणार आहोत. तर ते लिहून घ्या. प्रोजेक्ट वर्क मध्ये पहिल्यांदा हे स्तोत्र पाठ करायचं आहे शनिवार रविवारी. घ्या. आता योगा कोण आहेत मॅडम? राजश्री मॅडम, रीमा मॅडम, तुम्ही सुरू करू शकता. कालचा योगा कसा झाला मुलांनो? सूर्य नमस्कार शाळेत शिकवलेत का? घ्या रीमा मॅडम करा सुरू, नाहीतर राजश्री मॅडम. कोण बोलणार आहे बघा. मला स्पॉटलाइट कोणाला देऊ सांगा. आता कोण बोलणार आहे? राजश्री मॅडम. हा, मी स्पॉटलाइट देते. हो. राजश्री रीमा मॅडम. मॅडम स्पॉटलाइट. राजश्री मॅडम सुरू करा. मॅडम रीमा मॅडमना स्पॉटलाइट द्या, त्या करून दाखवणार आहेत. हा आता आज फक्त बरोबर बरं. नाही बोला की तुम्ही बोला, मी त्यांना देते थोड्या वेळाने. बोला की, सुरुवात तर करा की तुम्ही. ऐकायला नाही येते, म्यूट झालाय तुम्ही. येतोय आवाज? हो येतोय बोला. आपण कालच्या सारखंच 3 ओंकार म्हणून वर्गाला सुरुवात करूया. चला ओंकार कोण म्हणणार आहे? पालकांनी बोलू नका माईक ऑन असताना.
प्रार्थनेसाठी हात जोडा सगळ्यांनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. अरे वा, रुहीचा आवाज येत होता. रुही, माईक तुझा अनम्यूट आहे. रियांशचा अनम्यूट आहे. रियांश छान. चला रियांश आता उठून उभं राहा छान. सगळ्यांनी. आता उठून उभं रियांशला राहा देऊ सगळ्यांनी. का स्पॉटलाइट? हा, रीमा मॅडमना द्या. हा, चालेल. मुलांनो, आता बघा काय करायचं हे, तयारीत राहा. अनिश उठून उभं राहा. अनिश, तुला मराठी समजतं ना? मराठी समजतं? हा, उठून उभं राहा सगळ्यांनी. कालच्या पूरक हालचाली लक्षात आहेत का सगळ्यांच्या? काय काय केल्या होत्या त्या? चला आपण कालच्याच पूरक हालचाली पुन्हा एकदा करूया. चला, पहिली हालचाल काय केली होती आठवतंय का कोणाला? चला, एकला हात समोरून वर न्यायचे डोक्यावर. रीमाताई कसं करतायत ते बघा. 2ला कमरेतून खाली वाकत हात जमिनीवर टेकवा. 3ला पुन्हा कमरेतून सरळ होत हात वर घ्या. 4ला हात पुन्हा जागेवर पूर्वस्थितीत. आता दुसरी हालचाल करूया. काल आठवतीये का कोणाला काल काय केलं होतं ते? 1ला हात खांद्याच्या रेषेत सरळ. 2ला उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा. 3ला पुन्हा सरळ. 4ला डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. 5ला सरळ. 6ला हात पुन्हा जागेवर. छान. आता तिसरी हालचाल. 1ला हात खांद्याच्या रेषेत सरळ. 2ला डावीकडून पाठीमागे वळायचंय. 3ला सरळ. 4ला उजवीकडून मागे वळायचंय. 5ला पुन्हा सरळ. 6ला हात पुन्हा जागेवर. आता चौथी हालचाल. 1ला हात कमरेवर. 2ला कमरेतून वाकून पुढे वाकायचं. कमरेतून पुढे वाकायचं. 3ला सरळ. 4ला मागे वाकायचं. 4ला मागे झुकायचं. 5ला पुन्हा सरळ. 6ला हात जागेवर. आज आता आपण नवीन पूरक हालचाल बघणार आहोत. करायची का नवीन? Yes. चला, 1ला हात कमरेवर घ्या. परत आवाज करायचा.
2ला डाव्या बाजूला कमरेत वाकायचंय. रीमाताई कसं करतायत बघा. 3ला सरळ. 4ला उजव्या बाजूला वाकायचं. 5ला सरळ. 6ला हात जागेवर. पुन्हा एकदा करायचं का ही हालचाल. चला. 1ला हात कमरेवर. 2ला कमरेत डावीकडे वाकायचंय. 3ला सरळ. 4ला उजवीकडे वाकायचंय. 5ला सरळ. अन्वेषमेंट व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचेत मुलांनी. अन्वेषमेंट. 6ला हात जागेवर. पल्लवी मॅडम व्हिडिओ ऑन करा तुमच्या मुलाचा अन्वेषचा. नलिनी कुंभार. नलिनी मॅडम व्हिडिओ ऑन करा. योगा करताना व्हिडिओ ऑन ठेवायचेत. सुर्वे राजवर्धन आणि स्वरांगिनी सुर्वे व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. चला पुढची हालचाल आता रीमाताई आधी कसं करून दाखवतायत ते बघा आणि मग नंतर तुम्ही करा. हा. 1ला हात कमरेवर. 2ला पुढच्या बाजूला कमरेतून वाकायचंय. 3ला डावीकडून गोलाकार फिरत वरच्या बाजूला यायचंय. 4ला उजवीकडून खाली यायचंय. 5ला उजवीकडून वर यायचंय. 6ला डावीकडून खाली. 7ला कमरेतून सरळ. 8ला हात जागेवर. 'आलं लक्षात. करणार आता तुम्ही. Yes. चला 1ला हात कमरेवर. मॅडम 1 मिनिट जरा व्हिडिओ ऑन करायला सांगा. श्वेता मानकर कोण आहे. व्हिडिओ ऑन करा. नलिनी मॅडम तुमचं मल्हार आणि जुईली काय करतात दिसत नाही ना आम्हाला. व्हिडिओ ऑन करा योगा करताना तरी. नलिनी मॅडम जुईली आणि हे मल्हार काय करतात आम्हाला दिसू द्यात. कोणाकोणाचे व्हिडिओ ऑफ आहेत. अन्वेषमेंट पल्लवी मॅडम मुलाचा व्हिडिओ ऑन करा. हा करा मॅडम सुरू. राजश्री मॅडम करा सुरू. हा. व्हिडिओ 1ला ऑन हात करायला सांगत जा कोणीतरी बघून. कोऑर्डिनेटर्स पैकी व्हिडिओ ऑन नाही आहेत मुलांचे. हा मॅडम करा. 1ला हात कमरेवर. 2ला कमरेतून पुढे वाकायचंय. 3ला डावीकडून वर. 4ला उजवीकडून खाली. 5ला उजवीकडून वर. 6ला डावीकडून खाली. 7ला कमरेतून सरळ. आणि 8ला हात जागेवर. आले का श्वेता लक्षात. मानकर. श्वेता मानकर व्हिडिओ ऑन करा. हॅलो. हा. विहान बुरांडे व्हिडिओ ऑन करा. श्वेता मानकर. आता आपण मानेच्या काही हालचाली करूया. 1ला हात कमरेवर. 2ला पुढून मान जास्तीत जास्त खाली घ्यायची. 3ला सरळ. पार्थ अन्वी दोघांनी करायचे. 4ला मागे.
5 ला सरळ, आनंदी 6 ला काय करते? शरयू काय करते? काहीच कळत नाही. व्हिडिओ ऑन करा आनंदी, शरयू. 6 ला मान डाव्या खांद्यावर, 7 ला सरळ, 8 ला पुन्हा उजव्या खांद्यावर, 9 ला मान सरळ आणि 10 ला हात खाली. पुन्हा एकदा आपण करूया ही हालचाल. 1 ला हात कमरेवर, 2 ला मग पुढून खाली, पुढे वाकायचं आहे 2 ला. आनंदी व्हिडिओ ऑन कर. 3 ला सरळ, आनंदी येते, तिचा दात 4 पडलाय, ती चूल भरायला गेली. मागे ठीक आहे, वळवा, 4 ला मान, 5 ला सरळ, 6 ला मान डाव्या खांद्यावर, श्वेता व्हिडिओ ऑन कर ना श्वेता. विहान 7 बुरांडे व्हिडिओ ऑन करा. 8 ला उजव्या खांद्यावर, 9 ला सरळ आणि 10 ला जागेवर. मल्हारचं काय चालू आहे? जुईली, मल्हार कालही काही दिसले नाहीत. नलिनी मॅडम काय झालं? दोन्ही मुलं दिसत नाहीत तुमची काल आणि आजही. सूर्यनमस्कार घेऊया ना आता. चला, रीमाताई कसं करतायत ते बघून करा. सूर्यनमस्कार येतात ना सगळ्यांना? शाळेत शिकवतात ना Yes. सगळे शाळेत? चला, 1 ला पूर्व स्थितीत हात जोडायचे आणि मॅटच्या पुढच्या टोकावर उभं राहायचंय. हाताची नमस्कार स्थिती. 1 हात वर, श्वास घेत, शौर्य हात वर. शौर्य, रीमाताई कसं करतायत बघ ना. 2 ला कमरेतून वाकत हात जमिनीला टेकवायचे आहेत. 3 डावा पाय मागे, गुडघा जमिनीला टेकवायचा आहे, मान पाठीमागे आणि उजवा पाय छातीला लागला पाहिजे. 4 उजवा पाय मागे, 'घसरगुंडी सारखी आपली रचना झाली पाहिजे शरीराची. डोक्यावर बॉल ठेवला ना आपल्या, तो गरंगळत खाली गेला पाहिजे. 5 ला गुडघे, छाती आणि कपाळ जमिनीला टेकवायचंय. कपाळ जमिनीला टेकवायचंय. 6 7 डावा पाय पुढे घ्यायचा. 7 8 डावा पाय पुढे घ्यायचा. 9 उजवा पाय पुढे घ्यायचा. 10 कमरेतून सरळ व्हायचंय. नमस्कार स्थिती. 1 2 हात खाली, दोन्ही पायांच्या शेजारी हात ठेवायचे आहेत. 3 उजवा पाय मागे, आता पायाचा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे.
मान मागे, 4 उजवा पाय मागे, डावा पाय मागे, 5 गुडघे, छाती आणि कपाळ जमिनीला टेकवायचंय. 6 कमरेतून वर, मान मागे. 7 पर्वतासन, पाय जागेवर ठेवूनच कमरेचा भाग वर उचलायचा. 8 उजवा पाय पुढे, 9 डावा पाय पुढे, 10 पूर्वस्थितीत यायचंय. आणखीन 2 सूर्यनमस्कार करायचे. चला 1 2 3 डावा पाय मागे, 4 उजवा पाय मागे, 5 6 कमरेपासून वर उचलायचा भाग, 7 8 उजवा पाय पुढे, 9 डावा पाय पुढे, 10 1 2 3 उजवा पाय मागे, 4 डावा पाय मागे, 5 छाती, कपाळ आणि गुडघे टेकवायचे आहेत. 6 या आसनाला भुजंगासन म्हणतात, माहित आहे ना. 7 पर्वतासन, 8 उजवा पाय पुढे, 9 10 आनंदी काय झालं, करत का नाहीयेस? चला आता आज आपण नवीन आसन शिकूयात. रीमाताई तुम्ही सांगताय मी करू? नाही सांगा ना, तुम्ही सांगा, मी करून दाखवते. बर. हा. आज आपण जे नवीन आसन करणार आहोत त्याचं नाव आहे ताडासन. या आसनामुळे आपली उंची वाढण्यासाठी खूप मदत होते आणि आपलं शरीर सगळं वरच्या दिशेला ताणलं जात आहे, त्यामुळे रक्ताभिसरण शरीरातलं व्यवस्थित होतं आपल्या. तसेच छातीचा भाग ताणला जातो, त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता सुद्धा वाढते खूप या आसनामुळे. तर रीमाताई कसं करतात ते बघा आधी तुम्ही एकदा, आणि मग तुम्ही करा.
आधी बघून घ्या. दोन्ही पायात अंतर घ्यायचंय थोडस खांद्याने एवढं. हात समोर, हाताची बोटं एकमेकात गुंफून घ्यायची. हात वरच्या दिशेला न्यायचे आणि हाताचे तळवे आकाशाकडे करायचे. आता टाचावर उचलायच्या आणि चवड्यावर उभं राहायचं आणि जास्तीत जास्त शरीर वरच्या दिशेला ताणायचंय. चला, छान, सगळ्यांना छान जमलंय की. सावकाश आसन सोडायचंय. हाताची बोटं आधी पाय जमिनीवर टेकवायचे सावकाश. हाताची गुंफलेली बोटं सावकाश सोडून हात समोर घ्यायचे आधी आणि मग हाताची बोटं सोडवायची. चला, आता करूया पुन्हा एकदा. हात समोर घ्या, हाताची बोटं एकमेकात गुंफवा, हात सावकाश वर न्या आणि तळवे हाताच्या आकाशाकडे. आता हळूच चवड्यावर उभं राहा. टाचा उचला. छान छान जमते ना सगळ्यांना. हळूच टाचा जमिनीवर टेकवा. हात समोर घ्या, हाताची बोटं सोडवा आणि हात पूर्व स्थितीत घ्या. अन्वेष, व्हिडिओ का ऑफ आहे कळेल का? पल्लवी मॅडम जरा तुम्ही बोला बरं व्हिडिओ ऑन करून. पल्लवी मॅडम, अन्वेषचा व्हिडिओ का ऑफ आहे सांगा ना. आम्ही काय विचारतोय ना त्याची उत्तर द्या. ग्रुपवर तरी टाका, नाही तर इथे तरी बोला. अन्वेष, चला, आता आपण आणखीन एक आसन बघूया नवीन. या आसनाचं नाव आहे भुजंगासन. सूर्यनमस्काराच्या स्थितीमध्ये आपण हे आसन करतो. यासाठी पोटावर झोपायचंय. हा ठीक आहे, तसं चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. ओके. राजश्री मॅडम. हो हो. हा. चला, हा, पोटावर झोपायचंय. पाय जुळलेले असावेत. हात छातीजवळ घ्यायचे. तुम्हाला रीमाताई दिसतायत ना सगळ्यांना? रियांश कर ना बेटा. रियांश तुला समजलं नाहीये का? आता हळूहळू कपाळ आणि हनुवटी वर उचलायची आहे आणि हळूहळू नाभीपर्यंत भाग वर उचलायचा आहे. मान मागे टाकायची.
पाय जुळलेले आहेत की नाही हे बघायचंय मागे. आसन सोडताना आनंदी तुला जमत नाहीये का? सावकाश आनंदी खाली आणा. काय झालं बेटा? आनंदी तुला सावकाश खाली येते, हळू हनुवटी जमिनीवर टेकवा. सावकाश खाली या. काय म्हणते आनंदी, काय म्हणतेय? इंजेक्शन दिलंय. हा तिच्या तुम्ही पायाला आज इंजेक्शन पालकांनी काय दिलंय. करा ना, पालकांनी चॅटबॉक्स, आपल्याला कंपल्सरी काही नाहीये, सगळ्यांनी लक्षात ठेवा. कंपल्शन काहीच नाहीये, कारण मुलं लहान आहेत. बघितलं तरी चालणार आहे, फक्त काय असेल ते चॅटबॉक्स मध्ये टाका, बाकी काही नाही. कोणी चला आणखी एकदा झोपलंय, करूया का कोणी याचं? झोपलंय, कोणी प्रवासात आहे. आधी ग्रुपवर जर पोस्ट केलं ना तर बरं होईल सोडून. छान. हात छाती शेजारी घ्या. राशी तू करतीये ना शवासन राशी? आता सावकाश कपाळ हनुवटीवर उचला. हा छान राशी, छान. हळूहळू हात कोपरामध्ये सरळ होईपर्यंत वर या. मान मागे टाका. छान. आसन सोडताना सावकाश खांदे खाली आणत पोट जमिनीला टेकवा आणि सावकाश हनुवटी जमिनीवर टेकवा. आता उठून बसा सगळ्यांनी. सावकाश उठून बसा. या आसनामुळे काय होतं माहिती आपल्याला? आपल्या पाठीचा लवचिकपणा वाढतो. नेहमी आपण बरीचशी कामं पुढे वाकून करत असतो, पाठीमागे आपण कधी वाकत नाही. तर या आसनामध्ये आपण जाणीवपूर्वक पाठीमागे वागतोय, त्यामुळे पाठीच्या कण्याचा लवचिकपणा आपला वाढतोय. आणि त्यामुळे आपल्या पचनाची जी इंद्रिय आहे त्याच्यावर चांगला परिणाम होतोय आणि आपली पचनशक्ती सुधारतीये. हॅलो, समजली का आजची 2 नवीन घेतलेली आसनं? सांगाल का आपण आज कुठली कुठली नवीन आसनं घेतली ते? नाव सांगाल? ताडासन आणि भुजंगासन. वा, कृपांशी, छान. रीमाताई झालंय आजचं. हे कोमलताई, हा चला, धन्यवाद. धन्यवाद रीमा मॅडम, राजश्री मॅडम. मी घेते आता, माझं सेशन आहे. तर चला मुलांना, खूप छान केलंय तुम्ही, बऱ्याच जणांनी छान केलंय, कंटिन्युअस केलेलं आहे. तर आता आपल्याला आज वेगळी ऍक्टिव्हिटी करायची आहे. मी थोडस शेअर करते आणि पालकांनी ऐकायचं आहे, पालकांनी लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला माझे चित्र दिसतंय का, स्लाइड दिसतीये का मुलांना? हो. एक मिनिट.